कशा अंगुरात इकडे. हा मग असं म्हणजे अखंड भरायला पाहिजे होतं, पण पाण्यानं मार खाल्ला. अजून शेंग वाढायची आहे, टाईट पा किती आहे ती. हा ना, मग ती कोणती एकट तुकट झाड राहतात त्यात. बाकी पण पाण्याच्या झाला असेल सर्व. हा आता हे बघ कसे वाहिले, काही वाहिलं काही हिरवं साईडचं. अजून बाकी पण पाण्याचं नुकसान आहे. हो 8-10 दिवसांनी येते. हो लोक भिडतातच ना रे, माहीतच पडते ना आपल्याला. ये इकडे. पाय कसा घुसतोय. आलो मी, असं वाटलं मला. मग तुलाच तर वावर घुमवणार, तुझ्या कोपऱ्यात नेतो, त्या कोपऱ्यात तुला असं कोपऱ्यात नेतो तिकडे. शेतात चाललो आता, ते तिथे उभा राहतो. उभा राहतो गाव तुझं थांबत होती वावरात. वावर मी गेलोच नाही. हे भाई हे सोकलं. झाडं सोकायचे. हा सोक तेच 8 एका हप्त्यात नाही म्हणा येऊन जाईन पूर्ण. कमीत कमी 15 दिवस पाहिजे पण अशी गेले. नाही रे 10 दिवस टाईमचा फायदा घ्या लागते. पण त्याच्या हो त्या वावरात चालता आलं डायरेक्ट सोंगून मशीन भेटली एकाच दिवसात काढून वाल घरी पोते. अशी पण पहिली गोष्ट आहे ना, अशी जमीन कडून द्यायची. हो काही ना काही जमीन कडक उद्या असते बोल. हो इथं बघ किती गांजर होत वळलं पार ते यायला पाय रे. झाडाला घेरून घेतलं पुरे जण काय लय फेकले याला आम्ही. तरी आले पाहिजे किती घेरलं पाहिजे त्यानं. तर लय क्लिअर आपलं गांजर काहीच नाही आहे. आपण दिसत नाही लय अंदर कुठे. पाहिलं ना रस्त्याला. हो एवढं वाढते तणनाशक. पाण्यानं मार खाल्ला पण त्याच्या. हो पाण्याला खाल्लं पण. हो हे बघ ना आता बाई पाणी साचते पाहिजे त्यावरच घट्टे ना. बारीक हो हे अशा वाहिलं की नाही अशा शंका गळतात मग त्याची. असं आहे का? हां वाहिलं की सांगा लागते ते. आणि मग 8 दिवसाचं करा की नाही सर. हो चल ह्या मोठ्या ड्रममधून. कसं वाटते मग वावर. हां तूच तो वावरात नाही पाय कसा पाय घुसते. जमीन थोडी काळी आहे ना ही, त्याच्यानं हा. जास्त आहे. काळी जमीन आहे ना, गोटाळी जमीन नाही. असती नाही कडक असती. मुरमाडी असते तर पाण्याला काहीच मारलं नसतं. आणि हलकी नाही आहे ना ही जमीन. भारी अंतर भारी आहे ना, त्याच्यानं असं जास्तीच आहे. पाणी लय झालं ना आता. महिनाभर पाणी असते का काय. महिनाभर 1.5 महिना पाणी होतं. मग लगातार 1.5 महिना पाणी होतं. 6 महिना पूर्ण. तेच ना. गणपतीचा महिना अश्विन. तेच ना मग. हे बाई इथून असं हे इथून असं पाजायला पाणी म्हणजे साचलं मन का काही मग. डुकराची बाहेर राहते ना. हा डुकराचे रोईचे आहेत त्याचे मोठे मोठे आहेत ना. हो रोई होय. खूप असं आहे मग बाबा वावर म्हणजे पावर. लावा माताडार चुना. एक जण म्हणे जग्गेवर म्हणे त्याला 100चे म्हणे 10 करायचे असले म्हणे वावर घ्या म्हणे फक्त. 100चे 20 करायचे असले म्हणे की वावर घ्यायचं म्हणे फक्त. ऑटोमॅटिक होतात म्हणे 20. असं आहे मग ते. पाणी बक्कन झालं ना आता. अब सुरुवातीला पण खतरनाक होतं वाळू आलं ते. आज नॉलेज नाही आपल्याला. त्या बाजूच्या वावरातलं बाय सोयाबीन कोणतं पेरलं जाणं पाय कसं हाईट आहे पाहिलं का तुला. खालून तर वर ते हाईट 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 पाहिलं की त्याच्यातून. असं आहे असं विचारपूस. हां हा मग तेच सांगा ना तुला. असा विचारपूस करून घ्यायला नाही पुरत काय. असं वाढलंच तर पाहिजे. याच्यात झाडं वाढलेच नाही कोणते कोणते.
हा पाजायला ना मग तुला काय सांगू राहिलं, पाजावर सुट्टी नाही या बाजूच्याच सचिनदा. बरोबर म्हटलं. तिथं साचते की रे पाणी, ठीक आहे ना. त्याचं पाजव आहे कमरे एवढं पाणी थांबते ना तिथं जा. हे तूर पेरली ठेवाय म्या लावायला साईडनं. नाही हो ना आपल्या खायलेस नाही. बरोबर. आणि तूर पेरायची मतलब की बेट मार लागते त्यात, हा मग ते असं म्हणजे पाणी किती येऊ मग त्या बेडनं निघून जाते पाणी नाल्यात. ये ना मग त्याची पेरली का ते का? त्याचा उतार आहे, ह्या नाल्याच्या इकडे उतार आहे त्याचा वावरात त्याचे. असं आहे, उच्च आहे ना बाबा. हा आपलं कसं एक सारखं आहे. पाणी पाणी पाय ना तू म्हणतो ना, हे पिच्चं पाणी होते सचिनदा, हो ना. हेच होते बाजूला आहे. असं आहे मग ते.